अमोल कोल्हे सातत्याने टीका करतात की राष्ट्रवादीला माझ्या विरोधात उमेदवार सापडत नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, महायुती सरकारचा त्यांच्या महायुतीचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला आहे. कुठून लढणार, काय लढणार ते सुद्धा ठरलेलं आहे. पण तो जाहीर करण्याचा अधिकार महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांना असल्यामुळं ते लवकरच त्याचं जाहीर करतील आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागतील. सन्मान्य अजितदादा पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने जुन्नर तालुक्यातले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करून महायुतीचा उमेदवार निवडून आणतील. संभाव्य नाव मला बातम्यांवरूनच कळतं. प्रदीप कन्नांच्या काहीतरी कानात बोलता, शिवाजी वाठारांच्या नाव चर्चेला येतंय, काय नक्की? हे बघा, संभाव्य नावं काय काय आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. सगळे न्यूजमध्ये ते चर्चित आहे. तर त्यांचा तो अधिकार आहे, ते करतील ना जाहीर. तो अधिकार मला नाहीये. जोपर्यंत उमेदवार असतो त्यांचं आम्ही काम करणार. ते उमेदवार जे आहेत ते आयात आहेत की राष्ट्रवादीतलेच आहेत ते सांगतील काय. आणि आयात बियात असं काय नसतं. जेव्हा 3 पक्ष एकत्र येऊन जेव्हा काम करतात, तसं महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर उमेदवाराची एकमेकांच्या अदलाबदल करणे, सीट शेअरिंग मध्ये कोणाला सीट असेल तर तो उभं करणे, शिरूर लोकसभेचीच परिस्थिती नाही. महाराष्ट्रात महायुतीची आणि महाविकास आघाडीची पण तीच परिस्थिती. आणि भविष्यात ते आता उभे राहणारच आहे. तुम्ही मित्रत्वाची लढाई कशी लढणार किंवा त्यांच्या बाजूने असणार की काय? त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. ते एक चांगलं हुशार व्यक्तिमत्व आहे. चांगल्या विचाराने, चांगल्या दिशेने कुठं कुठं कसं जायचं हे त्यांना चांगलं कळतंय. त्यांनी एक बांधिलकी स्वीकारलेली आहे. ते काही माझे वैयक्तिक दुश्मन नाही. मी त्यांचा मित्र होतो, आहे आणि भविष्यातही राहणार. मी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची चर्चा करून माझी बांधिलकी स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या दोघांच्या नात्यामध्ये काही वेगळं कटुता येण्याचं काही कारण नाही. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.